सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची कथा तसेच कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा व्रत आणि रास पौर्णिमा असेही म्हटले जाते। काही भागामध्ये या व्रताला कौमुदी व्रत असेही म्हणतात। शरद पौर्णिमेची तसेच कोजागिरी पौर्णिमेची व्रतकथा। एका सावकाराला 2 मुली होत्या। दोन्ही मुलींनी पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला, पण मोठी मुलगी पूर्ण व्रत पाळायची आणि धाकटी मुलगी अपूर्ण व्रत पाळायची। त्याचा परिणाम असा झाला की लहान मुलीचे मूल जन्मताच मरण पावले। जेव्हा त्यांनी पंडितांना याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत पाळत होता, त्यामुळेच तुमचे मूल जन्माला येताच मरते। पौर्णिमा व्रताचे योग्य प्रकारे पालन केल्याने तुमचे मूल जगू शकते। पंडितांच्या सांगण्यावरून त्यांनी पौर्णिमेचे संपूर्ण व्रत विधीप्रमाणे पाळले। पुढे तिला मुलगा झाला, ज्याचा काही दिवसांनी पुन्हा मृत्यू झाला। तिने मुलाला पाटावर ठेवले आणि त्याला कापडाने झाकले। मग तिने मोठ्या बहिणीला बोलावून त्याच पाटावर बसायला सांगितले। जेव्हा मोठी बहीण त्यावर बसू लागली, तेव्हा तिच्या साडीचा मुलाच्या हाताला स्पर्श झाला। स्पर्श होताच ती मूल रडू लागली। तेव्हा मोठी बहीण म्हणाली की तुला माझ्याकडून पाप घडवायचे होते का? कारण मी तिथे बसले असते तर मुलाचा मृत्यू झाला असता। तेव्हा लहान बहिणीने सांगितले की तो आधीच मरण पावला होता, तुझ्या नशिबानेच तो जिवंत झाला आहे, तुझ्या गुणामुळेच तो जिवंत झाला आहे। यानंतर त्यांनी पौर्णिमेचं पूर्ण व्रत पाळण्याबाबत प्रचार केला। तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताबद्दल आणखीन दुसरी कथा देखील सांगितली जाते। शरद पौर्णिमेला कोजागिरी व्रताच्या कथेनुसार मगध देशात वलित नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता। जरी तो अनेक शास्त्रांचे जाणकार होता आणि ब्रह्ममुहूर्त, त्रिसंध्या इत्यादींमध्ये दररोज स्नान करत असत, परंतु आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत गरीब होता। कोणी त्याच्या घरी येऊन काही दान केले तर तो स्वीकारायचा, नाहीतर कोणाकडून काही मागायचा नाही। त्याच्या पत्नीला भांडण आवडत असे, याच कारणामुळे तो ज्ञानाने श्रीमंत असूनही गरीब होता। ती बायको रोज वाद घालायची की जर तिचे लग्न श्रीमंत घराण्यात झाले असते तर सोन्याचे दागिने घालून ती फिरली असती। त्याची पत्नी इतर नातेवाईकांसमोर गरीब ब्राह्मणाच्या कुटुंबाचा आणि शिक्षणाचाही अनादर करत असे। विशेष म्हणजे जोपर्यंत नवरा श्रीमंत होत नाही तोपर्यंत तिच्या प्रत्येक आज्ञेच्या विरुद्ध वागणार असल्याची शपथ तिने घेतली होती। एके दिवशी तिने आपल्या पतीला राजाच्या घरातून पैसे चोरण्यास सांगितले आणि तसे न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली। पुन्हा श्राद्ध पक्षाच्या काळात श्राद्धासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नव्हते, पण ब्राह्मणाला काळजी वाटत होती की आपली पत्नी आपल्याला घरी श्राद्धविधी करू देणार नाही। हा सगळा विचार तो मनात करत असताना अचानक त्याचा एक मित्र तिथे आला। त्याची काळजी समजून तो त्याच्या मित्राला म्हणाला की ही काही अडचण नाही, तुमच्या बायकोने तुमच्या म्हणण्याच्या विरुद्ध वागले तरी तुम्ही तिला जे करायचे आहे त्या उलट करायला सांगाल तर तुमचा त्रास दूर होईल। हे ऐकून ब्राह्मण आनंदित झाला। तेव्हा ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, हे चंडे, माझ्या वडिलांचे श्राद्ध परवा आहे, पण त्यांनी माझ्यासाठी कोणत्याही प्रकारची संपत्ती वगैरे ठेवली नाही, त्यामुळे मला आज हा दिवस पाहावा लागला। त्यामुळे त्याच्या श्राद्धाची कोणतीही व्यवस्था करू नका आणि उत्तम ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवू नका। ब्राह्मणाचे बोलणे ऐकून त्याच्या पत्नीने त्याच्या विधानाच्या विरुद्ध वागण्याची तयारी सुरू केली। पतीच्या विधाने खंडन करण्यासाठी पत्नीने विधीनुसार श्राद्ध केले। श्राद्धाच्या शेवटी पिंडदान केल्यानंतर ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला की तू पिंड पाण्यात विसर्जित करायला विसरला आहेस। हे ऐकून पत्नीने मृतदेह शौचालयात फेकून दिले। या घटनेमुळे वलित अतिशय संतापला आणि त्याने लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा संकल्प केला। त्याने शपथ घेतली की जोपर्यंत देवी लक्ष्मी त्याला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत तो निर्जन जंगलात राहील आणि फक्त मुळे आणि कंद खाणार आणि घरी परतणार नाही। लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी धर्मा नदीच्या काठावर बसून 30 दिवस तपश्चर्या केली आणि याच दरम्यान अश्विन महिन्याची पौर्णिमा देखील आली।
त्या जंगलात कालिया नागाच्या वंशातील मुली देवी लक्ष्मीसाठी उपवास करत होत्या. त्या नागकन्यांनी पंचामृते, रत्ने, आरसे इत्यादी अर्पण करून देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केली. पहिला तास पूजेत घालवला गेला आणि नंतर चौसर खेळण्याची तयारी केली गेली. पण चौसर खेळण्यासाठी 4 लोकांची गरज होती आणि त्यांना चौथा जोडीदार मिळाला नाही. ती जंगलात चौथ्या माणसाचा शोध घेत असताना तिची नजर नदीच्या काठावर बसलेल्या एका तरुण ब्राह्मणावर पडली. नागकन्यांनी त्याला विचारले, तुम्ही कोण आहात? कृपया या आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आमच्या सोबत खेळा. ब्राह्मणाने उत्तर दिले, तुम्ही कसले अन्यायकारक बोलत आहात. चौसर म्हणजे जुगार खेळल्याने लक्ष्मीची हानी होते आणि धर्माचा नाश होतो. मुलगी म्हणाली, तू विद्वानांची भाषा बोलतोस, पण तुझे विचार मूर्खासारखे आहेत. असे म्हणत तिने ब्राह्मणाला मंदिरात नेले आणि त्याला प्रसाद व नारळ पाणी दिले. त्यानंतर लक्ष्मी देवी प्रसन्न हो असे म्हणत ब्राह्मणासोबत ती चौसर जुगार खेळू लागली. सर्वप्रथम नागकन्यांनी अमूल्य रत्ने पणाला लावली, पण ब्राह्मणाकडे काहीच नव्हते. म्हणून सर्वप्रथम त्याने आपली लंगोटी पणाला लावली, जी त्याने गमावली. त्यानंतर त्याने आपला पवित्र धागा पणाला लावला, पण तोही त्याने गमावला. आता दुसरे काहीही नसल्यामुळे ब्राह्मणाने स्वतःचे शरीर पणाला लावले. आता ब्राह्मणाकडे काहीच उरले नव्हते. दरम्यान मध्यरात्र झाली आणि भगवान श्री विष्णूसोबत फिरत असताना देवी लक्ष्मी निघून गेली. प्रवास करत असताना त्यांनी पाहिले की एक ब्राह्मण अत्यंत चिंता आणि निराशेने घेरलेला आहे. त्याच्या अंगावर काहीच नाही. हे पाहून श्रीहरी विष्णू लक्ष्मीजींना म्हणाले, तुझे व्रत पाळणारा ब्राह्मण अशी दुर्दशा का आहे? तुमच्या या भक्ताचे दुःख दूर करा. हे ऐकून देवी लक्ष्मीने ब्राह्मणावर कृपा वर्षाव केला आणि त्याचे सर्व दारिद्र्य नष्ट झाले. देवी लक्ष्मीने त्याला आशीर्वाद देताच ब्राह्मणाचे रूप कामदेवाचे झाले. त्याला अशा रूपात पाहून नागकन्या त्याला म्हणाल्या, हे विप्रवर, आम्ही तुला जिंकले आहे, म्हणून आता तुला आमचे पती म्हणून राहावे लागेल. ब्राह्मणाला हा प्रस्ताव स्वीकारावा लागला, कारण त्याने आपले शरीरही गमावले होते. ब्राह्मणाने सर्व मुलींसोबत गंधर्व विवाह केला आणि विविध प्रकारची रत्ने घेऊन आपल्या घरी निघाला. घरी आल्यावर ब्राह्मणाने सकारात्मक विचार ठेवला. त्यामुळे पत्नीच्या तिरस्कारामुळेच आपले नशीब बदलले आहे असा विश्वास ब्राह्मणाने केला. त्यामुळे ती खूप आनंदी झाली आणि आपल्या पतीच्या आदेशाचे पालन करू लागली. या व्रताच्या प्रभावामुळे वलित ब्राह्मणाची स्थिती आणि दिशा बदलली आणि तेव्हापासून हे व्रत पाळले जाऊ लागले. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर येते आणि मध्यरात्री कोण जागती म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करत असते, अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारते. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजली जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नव्यानं पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी करायच्या व्रतात लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राचीही पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देवपित्रांना समर्पून व आपतेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात. ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत, घर सुशोभित करावी, दिवसा उपवास करावा, गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यांनी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेमंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचा अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रास क्रीडा केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला असतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रामोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.
मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी 12चे चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात, को जागती म्हणजे कोण जागे आहे, आणि तो जागा असेल त्याला ते अमृत देतात असे देखील म्हटले जाते. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नव्याण्णव पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेलं असतं. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नव्याण्णव पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. अशी प्रथा कालविवेक या ग्रंथामध्ये नोंदवलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हर तऱ्हेच्या भाज्या नव्याण्णव पौर्णिमे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नव्याण्णव पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. म्हणजेच आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जोडी. तुम्हाला जर ही माहिती आणि ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.